नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, मॅथची सिरीज चालू आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण काळ व वेग हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काळ व काम म्हणजेच टाइम अँड वर्क पाहिला होता. आज आपण टाइम अँड स्पीड हा थोडासा त्याच्यातून वेगळा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. बघा, या चॅप्टर मध्ये अशा स्वरूपाचे एक्झाम्पल आपल्याला एक्झाम मध्ये पाहावयास मिळतात. तर बघा, एक व्यक्ती आपल्या घरातून 9 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास ऑफिसला निर्धारित वेळेत पोहोचतो. जर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचतो. म्हणजे जर 9च्या स्पीडने गेला प्रति तास, तो ऑफिसला ज्या वेळेत पोहोचायला पाहिजे त्याच वेळेत पोहोचतो. पण त्यानं जर स्पीड आपली वाढवली 1 किलोमीटरनं, तर प्रश्न असा म्हणतोय की 20 मिनिटं ज्या निर्धारित वेळेत पोहोचायचं त्याच्या अगोदरच पोहोचतो. तर घरापासून ते ऑफिस पर्यंत एकूण किती अंतर असेल किंवा किती अंतर आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर चला बघा, पहिली गोष्ट तर आपल्याला वेग माहित आहे. इथं पहिल्यांदा तो सुरुवातीला जेव्हा निघाला तेव्हा 9 किलोमीटर प्रति तासने निघाला. त्याच्यानंतर त्यानं आपले वेग वाढवला आणि नंतर तो 10 किलोमीटर प्रति तासने निघाला. एकदा 9 किलोमीटर प्रति तासने निघाला, एकदा 10 किलोमीटर प्रति तासने निघाला. आता एक्झॅक्ट अंतर आपल्याला माहित नाही आणि अंतर आपल्यालाही माहित नाही, प्रश्नामध्ये गिवन नाहीये. तर अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये आपण काय करत असतो, तर सिंपल आपण एक व्हॅल्यू मानत असतो किंवा एक्स मानत असतो किंवा या दोन्हीचा आपण लसावी घेत असतो. तर बघा, लसावी घेण्याची पद्धतही तुम्हाला माहिती आहे. जी मोठी व्हॅल्यू आहे तिला पकडा, तिचा पाडा म्हणा आणि दोन्ही संख्यामध्ये म्हणजे ती व्हॅल्यू आली पाहिजे दोन्हीच्या पाड्यामध्ये, अशी एक व्हॅल्यू घ्या. तर बघा, या दोन्हीचा लसावी जर काढला तर 90 आहे. 90ला 9 भाग जाईल आणि 10 भाग जाईल. तर जर तो 9 किलोमीटरचं जर अंतर आपण पकडलं, एकूण हे आपण पकडलेलं अंतर आहे, ऍक्च्युअल अंतर नाहीये. आपण फक्त मानलेलं आहे की ते अंतर असेल 90 किलोमीटर. ठीक आहे, 90 किलोमीटरचं अंतर आहे असं आपण मानलेलं आहे. जर हे 90 किलोमीटरचं अंतर आपण जर मानलं आणि हा प्रति तास जर 9 किलोमीटर जात असेल एका तासात, तर 90 किलोमीटरचं अंतर जायला त्याला किती तास लागतील, तर 10 तास लागतील. किती तास लागतील, 10 तास लागतील. आणि जर त्यानं 10चा वेग केला तर त्याला 9 तास लागतील जायला. आता हे कसं काढलं ते सगळ्यांनाच माहिती आहे. बघा, एका तासात 9, दुसऱ्या तासात 9 म्हणजे 18, तिसऱ्या तासात 27, असं करत करत जर आपण इथं 90ला 9 जर भागितलं तर 10 तास येतील आणि 10 जर करत गेलो तर 9 तासात आपलं 90 किलोमीटरचं अंतर कापल्या जाईल. पण आता इथं जर बघितलं आपण तर त्याला 9च्या स्पीडनं जर जात असेल तर 10 तास वेळ लागलाय आणि इथं 10 किलोमीटरच्या स्पीडनं जर तो जात असेल तर त्याला 9 तास लागलेत. याचा अर्थ इथं जर आपण बघितलं तर 1 तास तो लवकर पोहोचलेला आहे. किती तास पोहोचलेला आहे, 1 तास लवकर पोहोचलेला आहे आपल्या माहितीच्या नुसार. पण प्रश्न म्हणतो तो 1 तास नाही तर 20 मिनिटे अगोदर पोहोचतो, म्हणजे लवकर पोहोचतो. तर 20 मिनिटे अगोदर पोहोचतो तर आपल्याला याच्यासोबत लावावं लागेल 20 मिनिटे. आता इथं बघा, इथं तास आहेत, इथं मिनिट आहेत. तर आपल्याला जर याची तुलना करायची असेल तर एक तर याला तासामध्ये बनवावं लागेल किंवा याला मिनिटामध्ये बनवावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे किती मिनिटं, तर 60 मिनिटं. आणि मी खूपदा सांगितलेलं आहे, आता हे याच्या किती पट आहे हे बघण्यासाठी खालची व्हॅल्यू कुठे लिहित असतो आपण, वर, आणि वरची व्हॅल्यू कुठे लिहित असतो, खाली. तर 20 × 20 आणि 20 × 60, तर 1/3 पट आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा याच्या 1/3 पट करसाल तेव्हा तुमचं उत्तर 20 येईल. तसंच आपण जे गृहीत अंतर धरलं होतं 90 किलोमीटर, हे 90 किलोमीटर नसून हे याच्या 1/3 पट म्हणजेच 3 × 3 आणि 3 × 9 म्हणजेच 30 किलोमीटर असेल. तर किती किलोमीटर असेल, 30 किलोमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं 30 किलोमीटर. चला आपण अजून एक प्रश्न पाहू. बघा, जसं इथं घेऊ आपण 3 किलोमीटर वेगाने गेल्यास, इथं घेऊ आपण, इथं 12 घेऊ. 12 किलोमीटर वेगाने गेल्यास इथं घेऊ आपण 15 किलोमीटर आणि इथं आपण 30 मिनिटे अगोदर पोहोचतो असं घेऊ. 30 मिनिटे अगोदर पोहोचतो. तर घरापासून ते ऑफिस पर्यंत एकूण किती अंतर असेल. पर्याय सुद्धा आपले हेच आहेत. बघा, चला काढण्याचा प्रयत्न करा. बघा, याचा एक फॉर्म्युला पण आहे, ऍडव्हान्स लेवलच्या एक्झाम्पलला आपल्याला लागेल. ते फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, इथूनच तयार झालेला आहे. अगोदर आपण आता ज्या पद्धतीने काढले त्याच पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिल्यांदा त्याची स्पीड जी आहे ती 12 किलोमीटर प्रति तास आहे.
त्यानंतर स्पीड वाढवली त्यांनी आणि आता केली आहे 15 किलोमीटर प्रति तास. आपल्याला एकूण अंतर माहित नाहीये, आपण एकूण अंतर काय करतो तर आपण या दोन्हीचा लसावी घेत असतो. तर 15चा पाडा 15 चोक 60, 60ला 12 ने सुद्धा भाग जातो, तर 60 किलोमीटरचं अंतर पकडू आपण. ठीक आहे, बघा जर 60 किलोमीटर याला जायचं असेल, प्रत्येक तासाला जर 12 जात असेल तर 5 तास लागतील याला जायला, 12 पंचे 60. आणि 15 किलोमीटर प्रति तासानं त्याची स्पीड जर असेल तर याला 4 तास लागतील जाण्यासाठी. तर इथं सुद्धा कितीचा गॅप पडलाय, फरक पडलाय, तर 1 तास अगोदर चाललाय. प्रश्न इथं म्हणतो की 30 मिनिटं अगोदर आहे. किती मिनिटं अगोदर आहे? 30 मिनिटं. तर याला काय करा, मिनिटामध्ये कन्वर्ट करा. तर मिनिटामध्ये हे 1 तासाचे 60 मिनिटं होतील. खालची व्हॅल्यू कुठं लिहा? वर लिहा. वरची व्हॅल्यू कुठं लिहा? खाली लिहा. 30 × 31, 30 × 2 = 60. याचा अर्थ 1/2. तर हे आपण पकडलेलं अंतर सुद्धा 60 नसून 1/2 म्हणजेच 2 × 2 = 3 × 60. म्हणजेच हे सुद्धा किती असेल तुमचं? 30 किलोमीटर असेल. याचं एक फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला सुद्धा आपल्याला थोडासा लक्षात ठेवायचा आहे. बघा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. तुम्ही जर बघितलं तर फॉर्म्युला जर आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल म्हणजेच अंतर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे पहिली स्पीड इंटू सेकंड म्हणजे दुसरी दिलेली स्पीड आणि या दोन्ही स्पीडचा फरक आणि आपल्याला इंटू करायचे जे काही असेल वेळेचा डिफरन्स म्हणजेच जे काही त्यांना 20 मिनिटं जे वेळ लागते अगोदर पोहोचतो नंतर पोहोचतो तर तो डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे. मग आता या फॉर्म्युला जर मध्ये आपण हे जर टाकलं तर बघा पहिली स्पीड आपली आहे 12 किलोमीटर, दुसरी स्पीड जी आपली आहे 15 किलोमीटर. जर दोन्हीचा डिफरन्स बघितला तर 15 आणि 12चा 3 डिफरन्स आहे आणि स्पीडचा फरक आहे. आणि इथं आपल्याला किती मिनिटं जास्त लागतात तर 30 मिनिटं. हे मिनिटं आहेत त्याला आपल्याला तासामध्ये करावं लागेल कारण की या ज्या स्पीड आहेत हे किलोमीटर मध्ये आहेत त्याला आपल्याला भागिले 60 करावं लागेल. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर येऊन जाईल बघा 30 × 30, 30 × 2 = 60. त्याच्यानंतर 3 × 3, 3 × 5 = 15, 2 × 2, 2 × 12 आणि 6 × 5 = 30. तर असंही उत्तर निघेल. हाही फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर हा लक्षात राहिला तर ठीकच आहे, नाहीतर आपल्या त्या पद्धतीने आपण काढू शकतो. चला अजून एक प्रश्न आपण बघू फास्ट मध्ये. इथं आपण घेऊ 3 किलोमीटर प्रति तास. इथं घेऊ आपण 5 किलोमीटर प्रति तास. इथं घेऊ आपण 40 मिनिटे अगोदर पोहोचतो. तर घरापासून तर ते ऑफिस किती आहेत आता आपल्याला पर्याय बदलावे लागतील. आपण पर्याय बदलू. बघा इथं घेऊ आपण 4 किलोमीटर, इथं घेऊ 4.5 किलोमीटर, इथं घेऊ 5 किलोमीटर आणि इथं घेऊ आपण 6 किलोमीटर. चला आपण आपल्या पद्धतीनं काढू लसावीच्या. बघा पहिली स्पीड आहे त्याची 3 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर स्पीड वाढून तो जातो 5 किलोमीटर प्रति तास. अंतर आपल्याला माहित नाहीये, आपण घेत असतो याचा लसावी. लसावी आपला 5चा पाडा म्हणा 3 येईपर्यंत म्हणजे 3ची व्हॅल्यू येईपर्यंत म्हणजे 3च्या पाड्यामध्ये येईपर्यंत. 5 × 2 = 10 नाही येत, 5 × 3 = 15. तर 15 किलोमीटर आपला अंतर असेल. ठीक आहे, तर याला 3 तासानं जर जायचं असेल तर 3 × 5 = 15, 5 तास लागतील. जर 5 किलोमीटरने गेला तर 5 × 3 = 15 म्हणजे 3 तास लागतील. इथं 5 तास लागले, इथं आपल्याला 3 तास लागले. जर तुम्ही बघितलं तर हे 2 तास अगोदर पोहोचलेला आहे, पण प्रश्न म्हणतोय की 2 तास नाही तर किती 40 मिनिटं अगोदर पोहोचतो. तर इथं 40 मिनिटं जर आपण लिहिले तर हे मिनिट आहेत हे तास आहेत. तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 2 तास म्हणजे 120 मिनिटं. जर 120 मिनिटं आपण जर पकडले तर आता आपल्याला याची तुलना करता येईल याच्या किती पट आहे. जर नसेल कळत तर खालची व्हॅल्यू वर लिहा, वरची व्हॅल्यू खाली लिहा. जर तुम्ही पाहिलं तर 0 गेला 0, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. याचा अर्थ 1/3 पट. याचाच अर्थ हे अंतर जे मानलेलं आपण हे मानलेलं अंतर असतं हे 15 नसून याच्या 1/3 पट म्हणजे 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15. तर किती किलोमीटर आहे तर 5 किलोमीटर. तर आपला पर्याय असेल 5 किलोमीटर. ठीक आहे, तुम्ही फॉर्म्युल्यानं जरी काढलं तरी बघा 3 × पहिली स्पीड इंटू दुसरी स्पीड या दोन्हीतला फरक आहे तुमचा 2चा गुणिले डिफरन्स जे आहे ते तुमचा दिलेला आहे 40. याला जर करायचं असेल तर तासामध्ये 0 गेला 0 गेला. तुम्ही जर बघितलं 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 आणि या दोन सोबत हे 2 कटले राहिले किती तुमचे 5. तर फॉर्म्युल्यानं सुद्धा येते आणि विदाऊट फॉर्म्युला सुद्धा येते. चला एक लास्टचा आपण या स्वरूपाचं बघू, मग आपण थोडासा टाईप चेंज करू. बघा इथं घ्या 72 किलोमीटर प्रति तास, इथं घ्या
90 किलोमीटर प्रति तास, 90 किलोमीटर प्रति तास, आणि इथं घ्या 1 तास अगोदर, 1 तास अगोदर पोहोचतो. तर घरापासून ते ऑफिस पर्यंतचे त्याचं अंतर काढायचं आपल्याला किती किलोमीटर असेल, तर बघा पर्याय असतील 400 किलोमीटर, त्याच्यानंतर पर्याय घ्या 530 किलोमीटर, त्याच्यानंतर पर्याय घ्या 360 किलोमीटर, आणि शेवटचा घ्या 450 किलोमीटर. चला चला आपण फास्ट मध्ये पाहू. बघा पहिल्यांदी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो, त्यानंतर तो जातो 90 किलोमीटर प्रति तास वेगाने. ठीक आहे. आता बघा याचा लसावी घ्यायचा आहे. आता लसावी घ्यायला थोडासा अवघड आहे, कारण की आपल्याला तोंडी 90चा पाडा म्हणता येणार नाही. तर सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. लसावी आपण शिकलेलो आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये लसावी मसावी शिकवलेला आहे. तर तुम्ही भागाकार पद्धतीने काढू शकता. जसं इथं 72 आहे आणि इथं 90 आहे. तर बघा या दोन्ही संख्येला कुठल्या एका संख्येला भाग जातो, तर 12 न चाललेला दिसायला आहे, तर 12 न भाग द्या, किंवा 18 नाही चाललाय 18 न द्या. जेवढी मोठी संख्या आहे तेवढ्या नेला लवकर निघल. 18 चोक 72, 18 पंचे 90. आता कशालाच भाग जात नाही, या सगळ्यांचा गुणाकार एल टाईप म्हणजे एलसीएम म्हणजेच लसावी. 5 चोक 20, 20 गुणिले 18, तर शून्याला शून्य येईल, 18 दोन्ही 36, याचा अर्थ 360. किती येईल लसावी? 360. याचा अर्थ आपण हे 360 किलोमीटरचं अंतर मानलेलं आहे. जर तुम्ही बघितलं इथं, तर 360 ला जर तुम्ही 72 न भाग दिला, तर 5 दोन्ही 10, 5 7 35 आणि हातचा 136 म्हणजेच 5 तास लागतील. हे 72 भागिले जर केलं तर 5 तास येईल, आणि इथं बघितलं तर 4 तास लागतील, 4 तास लागतील. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं जे डिफरन्स आलेला आहे, किती तास अगोदर पोहोचलेला आहे, तर 1 तास अगोदर पोहोचलेला आहे. आणि प्रश्न सुद्धा म्हणतो किती तास अगोदर पोहोचलेला आहे, तर 1च तास अगोदर पोहोचलेला आहे. तर याच्या किती पट आहे, तर 1च पट आहे. तर आपलं जे अंतर धरलेलं आहे हे ऍक्च्युअली 1च आलेलं आहे, म्हणजेच आपलं जे अंतर पकडलेलं आहे एवढंच अंतर, एवढाच डिस्टन्स तिथं असणार आहे. तर तुमचं उत्तर असेल 360 किलोमीटर, कारण की याच्या 1 पट जर केलं तर 360च येणार आहे. आता बघा काही प्रश्नामध्ये एखादे आता हे जे असते हे सगळे अगोदर दिलेले आहे आपल्याला. तर काही प्रश्नामध्ये आपल्याला नंतर देतील किंवा अगोदर देतील, या स्वरूपाचा आपण एकच प्रश्न पाहू. नंतर या टाईपचे प्रश्न आपण नेक्स्ट उदाहरणामध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर आपण बघू इथं. बघा इथं आपण घेऊ एक प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा. 9 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास ऑफिसला 17 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तो 3 मिनिटे लवकर पोहोचतो. तर घरापासून ते ऑफिस पर्यंत एकूण किती अंतर आहे हे आपल्याला सांगायचंय. पर्याय बघायचे. 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर. ठीक आहे. चला बघा आता सिंपल इथं एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे, तुम्हाला व्यवस्थित समजून सुद्धा सांगतो की याचा जे गॅप आहे, लवकर एकदा पोहोचलाय आणि लेट एकदा पोहोचलाय. पहिली गोष्ट तर आपल्याला पहिल्यासारखंच करायचंय जे आपण अगोदर करत होतो. एकदा 9 किलोमीटर प्रति तास वेगाने जातोय, एकदा 10 किलोमीटर प्रति तास वेगाने जातोय. अंतर किती आपल्याला माहित नाही, तर आपण काय घेतो सांगा, यांचा लसावी आहे 90 किलोमीटर. ठीक आहे. हे जर बघितलं तर 9च्या याला 10 तास लागतील 9च्या स्पीडनं, आणि 10ची जर स्पीड पकडली तर 9 तास लागतील. ठीक आहे. आता बघा इथं आपला फरक आलाय. तुमचा फरक किती आला इथं, तर तुमचा फरक आलाय 1 तासाचा. पण प्रश्नामध्ये आता डायरेक्ट आपल्याला गिव्हन फरक नाही, कारण की एकदा अगोदर पोहोचतो एकदा लेट पोहोचतो. जसंही किती मिनिटं लेट पोहोचतो, तर -17 मिनिटं लेट पोहोचतो, आणि 3 मिनिटं अगोदर पोहोचतो म्हणजे +3 मिनिटं. निर्धारित वेळेच्या 17 मिनिटं लेट, आणि निर्धारित ज्या वेळेत पोहोचायचं त्या वेळेच्या अगोदर 3 मिनिटं पोहोचतो. बघा ही जी इक्वेशन आहे ही आपण ओरिजिनल मॅथ मध्ये जर एक वजा आणि एक अधिक असेल तर नेहमी आपण वजाबाकी करतो, पण इथं उलट करायचंय. उलट जर वजा आणि अधिक असेल तर आपल्याला इथं प्लस करायचंय दोन्हीच, म्हणजे 20 करायचं. कशामुळं तेही सांगतो, बघा समजून घ्या. जसं फॉर एक्झाम्पल इथं देतो बघा,
एखाद्या ऑफिसचा टाइम आहे 10 वाजताचा, ठीक आहे, 10 वाजताचा टाइम आहे. मी जर तुम्हाला म्हणलं की तुम्ही ऑफिसला तुम्हाला जायचं होतं 10 वाजता, पण तुम्ही लेट आले, किती मिनिटं लेट आले, तर 10 मिनिटं लेट आले. 10 मिनिटं लेट आले याचा अर्थ तुम्ही कितीला येणार ऑफिसला, 10 वाजून 10 मिनिटाला. याचा अर्थ लेट झाले, तुम्ही उशीर झालाय तुम्हाला 10 मिनिटं. मी म्हणलं ऑफिसचा टाइम आहे 10 वाजता, पण तुम्ही 10 मिनिटं लवकर आले, याचा अर्थ तुम्ही 9 वाजून 50 मिनिटाला आले. किती वाजून, 9 वाजून 50 मिनिटाला, म्हणजे 10 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत, लवकर आले. इथं तुम्ही लवकर आले 10 मिनिटं. जर तुम्ही एकदा लवकर आले आणि एकदा उशिरा आले, तर आता याच्यामधला गॅप कितीचा पडणार आहे, तर 10 मिनिटं तुम्ही लवकर आले. इथून 9 वाजून 50 मिनिटं जर 10 जर पकडले तर 10 मिनिटं, आणि 10 पासून 10 मिनिटं, याचा अर्थ 20 मिनिटं तुम्ही काय झाले सांगा. हे 20 मिनिटाचा फरक पडलेला आहे तुमचा. आता याचं कशामुळे होतंय तेही सांगतो. बघा, जसं की आता इथं जर आपण एक रेषा काढली, तर तुम्हाला माहिती आहे या रेषेच्या उजव्या बाजूला जे असते ही इथं 0 असते, आणि इथून 1 2 3 4 आणि 5 प्लस होते. प्लस म्हणजे तुम्ही लवकर यायले. इथं -1 -2 -3 -4 हे लेट आहे. जर आता तुम्हाला या 4चा आणि या 4चा जर गॅप काढायचा, तर हा गॅप तुमचा असेल 8चा, कारण की एक वजा आहे एक अधिक आहे, पण याच्यातलं जे अंतर काढायचं तुम्हाला फरक, तर हे फरक काढताना काय होत असतं, 1 2 3 4 5 6 7 8, तर 8चा फरक आहे. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, एकदा लवकर एकदा उशिरा जर झालं तर आपल्याला काय करायची, याची बेरीज करायची. काय करायची आपल्याला, बेरीज करायची. तर आपला जे फरक निघलेला आहे, एकदा लवकर आलाय एकदा उशिरा आलाय, इथं तर आपला 1 तासाचा फरक निघलेला आहे, पण प्रश्नामध्ये आपला फरक दिसायला 20 मिनिटाचा. तर आपल्याला याला मिनिट जर आपण केले, तर हे मिनिट आहेत बघा, हे सुद्धा मिनिट, लवकर पोहोचतो. तर 20 मिनिटं, तर इथं आपलं 60 मिनिटं. जर आपण याला बघितलं तर 60 मिनिटं आणि 20 मिनिटं, हे 20 मिनिटं वर लिहा, हे वरचे खाली लिहा. 20 × 20 20 × 60. याचा अर्थ जे काही सॉरी, प्रश्नाचे आपले जे ऑप्शन आहेत ते चुकलेले आहेत थोडेसे. इथं 30 किलोमीटर, इथं 20 किलोमीटर, 40 किलोमीटर, आणि इथं 35 किलोमीटर. का बघा 1/3 आहे, तर इथं जर मी 1/3 घेतलं तर 3 × 1 3 आणि 3 × 3 9, तर इथं किती किलोमीटर येईल तुमचं, 30 किलोमीटर येईल. आता हे एकदा उशिरा एकदा लवकर या स्वरूपाचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसह लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.